नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि मी हा नवीन प्लांटर तयार केलेला आहे. तर हा ग्लास माझ्या छोट्या मुलीच्या हाताने तुटला होता, ब्रेक झाला होता. तर त्यावरतीच हा तयार केला आहे आणि इतका सुंदर तयार झाला ना. आणि त्याचा रियूज पण झाला. दिसतोय की नाही सुंदर? तर हे बघा, तुम्ही प्लांटर म्हणूनही वापरू शकता किंवा कॅन्डल होल्डर म्हणूनही वापरू शकता, धूप बर्नर म्हणूनही वापरू शकता, कसाही याचा उपयोग करू शकता. तर हा बघा, हा असा फुटला होता. त्यावरती मी मोल्डेड क्ले लावून घेतला, कोणाच्या हाताला लागू नये म्हणून. आणि आता आपण ती कॅटरपिलर तयार करणार आहोत त्यावरती. तर त्यासाठी मोल्डेड क्ले मिक्स करून घेतला पावडरच्या साहाय्याने. आणि असे मोठा गोळा करायचा आधी तोंडासाठी आणि मग असे छोटे छोटे गोळे करत जायचे त्याचे. आता त्याचे डोळे लावून घेऊया आपण कॅटरपिलरचे. आणि हे बघा, हे मागचे गोळे आपण लावत गेलो असं. आणि वरत मिशी म्हणून ताराच्या साहाय्याने मिशा तयार केल्या आपण. तर अशी पूर्ण तयार झाली ही. हे बघा किती सुंदर तयार झाली नाही. आणि आता ग्लासला आपण पूर्ण व्हाईट पेंट करणार आहोत. झालाय, आता सुकलाय पूर्ण. आणि आता ग्लास मला ग्रास म्हणून असं ग्रास तयार करायची होती ग्लासवरती. त्यासाठी मी हा ग्रीन कलर निवडला. ॲक्रिलिक कलर द्यायचे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर करू शकता. आणि आता आपण ग्रास तयार करून घेणार आहोत. ब्रशच्या साहाय्याने असे हलके हलके स्ट्रोक घ्यायचे, तुम्हाला जेही कलर आवडत असतील त्यांनी. जसं मी पिवळा, हिरवा असा मिक्स केला आणि छोटे छोटे काळा छोटे छोटे फुलं काढून घेतले असे. हे बघा, आपली ग्रास तयार झाली आहे ग्लासवरती. आता वरची कॅटरपिलर आपण रंगवून घेऊया. त्यासाठी मी शेडिंग करणार आहे पूर्ण कॅटरपिलरवरती. तर त्यासाठी पिंक, ऑरेंज आणि व्हाईटची निवड केली आहे मी. तर हा आवडीचा प्रश्न असतो, रंगसंगतीचा. आणि हे बघा, माझी कॅटरपिलर तयार झाली आहे शेडिंगवाली. झाली की नाही, दिसते की नाही सुंदर? आता याचे आपण डोळे करून घेऊया. छान डोळे करून घेतले, मिशा करून घेतल्या. तर कोणतीही वस्तू ही वाया जात नसते. फक्त थोडासा एफर्ट लावला की ती वस्तू पुन्हा घर सजावटीसाठी तयार होते किंवा उपयोगासाठी ती आपल्या कामी पडते. आता डेकोर वॉर्निश देऊया, कारण आपण याला रोज वापरणार आहोत. डेकोर वॉर्निश देऊन हे बघा, पूर्णतः वाढली आपली. किती सुंदर दिसते नाही, किती क्यूट झाला आहे ना हा प्लांटर तयार आपला. तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.